अचानक मला प्रॉब्लेम आला. मला पहिली आरती भेटली, पण असं होतं ना मला की पहिला सण होता माझा. नमस्कार मित्रांनो, संदीप वागचौरे YouTube चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सर्वांना सर्वात पहिले गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या वागचौरे परिवाराकडून. आणि जसं सगळ्यांच्या घरी गणपती बसतो तसंच आमच्याकडे पण गणपती बाप्पाचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे का मम्मी? हो, अजून थोड्याच वेळात. गणपती बाप्पा गेलेत आपले पोरं आणायला. तर आपले गणपती बाप्पा येणार आहे थोड्याच वेळात. बघू शकते आम्ही काय काय तिथं सजवलेलं आहे, काय काय आता आमचं डेकोरेशन आम्ही दाखवतो बर का. दाखवू का? 1 2 3 हो का? लाईटी ही लाईट लावा ना. लागेल. असं भरपूर कठीण परिश्रमांनंतरचं डेकोरेशन छान आहे ना. दरवर्षी डेकोरेशन वेगळं वेगळं असतं. या वर्षी पण वेगळं डेकोरेशन आलेलं आहे. तर किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे बघा तुम्ही. आपलं म्हणजे याला सर्वांचे हात लागत. हा, सगळ्यांचे हात लागले. असं नाही की एकच हाताने होतं सगळ्या वगैरे. लाईटिंग हे बघा इथे अशी लाइटिंग लावली आणि या डाल्या डुल्या आणि या सजवलेलं आहे आपलं छान असं छोटस नाही, खूप छान आहे. आणि मला तर माहितीये रंग पण दिलेला आहे विनायकाने. हा, घराला एकदम छान रंग दिलाय. असा पूर्ण व्हाईट कलर आहे आणि इथं फक्त लाल कलर आहे. हा, इथं लाल कलर दिलेला आहे आणि पूर्ण घराला व्हाईट कलर दिलेला. हा, एवढं छान आहे. पण घेऊन आलेलं आहे तो धूप अगरबत्ती काय काय लागतं. हा, सकाळी जाऊन सगळं सामान दाजी घेऊन आले आणि रात्रीच आम्ही डेकोरेशन पूर्ण करून ठेवलं होतं. आणि हे सगळं आता हा कापड खालचा सगळ्यांचं डेकोरेशन भारी आहे यावर्षी. आपलं मंदिर पण असं खूप छान सजलेलं आहे त्या ठिकाणी. हे बघा, मंदिर पण पूजा पण छान झालेली आहे. फक्त आता बाप्पाच्या आगमनाची आतुरता, बाकी काहीच नाही. बाकी मम्मी जेवल्या नाही ना अजून? जेवण करायचंय अजून. मुलींचा पण उपास सुटलेला नाही कालचा. आपले गणपती बाप्पा एकदा बसले का आरती झाली का मग पुरी असे उपास सोडणार, मस्त पैकी भोजन करणार आहे. भोजन. बरं आम्ही कशा दिसतोय सांगा. हे बघा, आधी पहिले सांगा मम्मी कशा दिसते. छान दिसते, सर्वच छान दिसतो आपण. कमेंट मध्ये इकडे बघा. एक वर्ष संपत असतं आयुष्यातलं, हे माहितीये सर्वांना. बरोबर की नाही? बरोबर आहे. एक वर्ष संपत असतं. तर आणि ह्या वर्षी कशी दिसतो? आता भूमिकाच्या लग्नाला 1 वर्ष झालेलं आहे. हा, पण गणपतीतच झालं होतं माझं लग्न. हा, आणि मस्त अशी माहेरकडून साडी घातलेली आहे भूमिका. हा, म्हणजे तुझ्या मम्मीकडून साडी ब्लाऊज असं ती छान असं शिवून आले ना. ब्लाऊज आणि साडी म्हणजे एकच नाही, अशा 2 साड्या घेऊन आल्या. 5000च्या साड्या 2 संगत घेऊन आली. आणि ब्लाऊज पण वरतून शिवून घेऊन आली. परकर बिकर सगळं म्हणजे मायाचे. तसं नव्हतं ते, मी माहेरी गेले होते ना तर आईने दिलं होतं मला रक्षाबंधनच्या. ओके ओके, किती लाज राहिली बघा. आणि ब्लाऊज आणि पद्धतीने शिवलेला आहे तो भाऊ. काय केलंय माहितीये का? हा बेल्ट आहे ना कमरेला बांधायला, असा इथं पट्टा आहे. हा बेल्ट असा साडीचा पट्टा. तिनं डोकं लावलं आणि हाताला लावून घेतलं. मला एवढे हात पाहिजे होते. आम्ही तिघींनी नवीन साड्या घेतल्या होत्या, पण विनायक तुमचे दादा ऍडमिट होते त्याच्यामुळे आम्हाला काय व्हिडिओ काढता आलं नाही. आणि काल तर तुम्ही बघितलंच होतं भूमी दीदीनी कशी साडी घातली, सॉरी भूमी वहिनीनी साडी कशी घातली होती. छान घातली होती साडी वगैरे. भाऊजीनी कमेंट काय केली सांग, चल पटकन सांग. छान आहे म्हटले. किती वेळेस म्हणले? किती लाज राहिली बघ. माझ्या लग्नाच्या टायमाला मला ताई म्हणल्या होत्या भूमी छान दिसतेस, लग्नात बोलल्या होत्या. त्याच्यावर मला काल ताई बोलल्या भूमी तू आज खूप सुंदर दिसते. मला त्याच्यापेक्षा या ताईचं अप्रूप जास्त वाटलं. काल मला म्हणल्या त्या जेवण रोजच छान दिसत्या. बिगर नटल्याच्या पण छान दिसतात, असं काही नाही. आणि नथ वगैरे घातल्यानंतर काष्टा साडी घातल्या. अजून तर तुम्ही बघितलं नाही माझ्या सुनांना काष्टा साडी, पण आम्ही तिघी सगळं काष्टा साडी घातली भाऊजीच्या लग्नाला. म्हणजे नऊवारी नेसली मी नऊवारी. तिने का काय म्हणतात त्याला, ती
हा ती वरमाई घालणार आहे. वरमाई त्याला त्या साडीचं नाव काय आहे ग? ब्राह्मणी पैठणी. ओके ओके. ब्राह्मणी काष्टा काहीतरी. पण मला माझ्या हातानेच काष्टा आवडतो, ब्राह्मणी आवडतच नाही. म्हणजे साधा आपला म्हणजे मराठमोळा. तर आता येणार आहे बाप्पा अजून. आता आपण बाप्पा आल्यावर बघूया. तर मित्रांनो एकदम सर्व पूर्णपणे असं काम झालेलं आहे आपलं. बाप्पा आले, त्यानंतर डेकोरेशनचं पण पूर्ण काम झालं, त्यानंतर सगळं व्यवस्थित झालं. पण मित्रांनो एक प्रॉब्लेम आला. तर प्रॉब्लेम काय आला माहिती आहे का? भूमीला आहे ना प्रॉब्लेम आला. त्याच्यामुळं मित्रांनो त्यानंतर माझी व्हिडिओ काढायची इच्छाच मोडली आणि त्यानंतर तिला पण खाली दिलं. तर बघा काय भूमी ऍक्च्युली म्हणजे ना दुपारी बाप्पा आले म्हणजे सगळं झालं, आरती वगैरे पण झाली आणि नैवेद्य दाखवला. परत नॉर्मल सगळं जेवण खावण आवरून सगळं बसलो होतो आणि अचानक मला प्रॉब्लेम आला. मग आता सगळी साफसफाई केलेली आहे, परत घरात बाप्पा पण आलेले आहेत ना, त्यामुळे मला कुठेच हात लावायचा नाहीये. मला फक्त इथे खालच्या खोलीमध्ये बेडवर बसायला सांगितलंय आणि बाथरूम वगैरे इथं आहे. इथंच कपड्यांना वगैरे कुठेच हात लावायचा नाहीये, फक्त आपलं तेवढ्या स्पेसमध्ये फिरायचंय पूर्ण 5 दिवस. मित्रांनो आणि एक तर भूमिकाचं आहे ना पहिल्यांदाच बाप्पापाशी, पण तिचं नशीब एवढं भारी आहे, तिला पहिली आरती भेटली आणि दुपारनंतरून झालाय ना भूमी? हो, दुपारनंतर मला पहिली आरती भेटली. पण असं होतं ना मनाला की पहिला सण होता माझा गणपती बाप्पाचा. गणेश उत्सवामध्ये म्हणजे मागच्या गणपतीतच लग्न झालं होतं आमचं, पण 7व्या दिवशी लग्न झालं होतं. पण मग कसं सुरुवातीपासून नव्हते ना मी, तर मग असं झालं काय रे माझा पहिला सण होता ना, पण मग तो सणच नाही मला भेटला. ती रडली आज, पण लय रडली खाली होऊन, म्हणजे कवर रडत होती. तिला म्हणलं काही नाही, अजून 5 दिवस आहे आपल्याकडे. म्हणलं बाप्पा कुठं जाणार नाही, म्हणलं सगळं व्यवस्थित होईल. 5 दिवस फुल धिंगाणा घालून टाकू, फुल धिंगाणा. काय म्हणते भूमी? म्हणजे आम्ही वरती आरती करत होतो, भूमी खाली होती. काय करते भूमी तू खाली? हे वरती आवाज आरती करत होते ना, एवढा म्हणजे आवाज येत होता मला खाली ढोलकीचा, आरतीचा. तर मी अशी इथं उभी राहिलेले, मी पण आरती म्हणत होते, टाळ्या वाजवत होते. आणि आमच्या घरातली आरती ना जवळपास 1.5 ते 2 तास चालत असते. काय ग भूमी? ढोलकी वगैरे सगळं एकदम मस्त असतं. पण त्यात मध्ये असं झालं भूमीचं, आणि मला पण चांगलं वाटत नव्हतं भूमी खाली आहे. आणि भूमीला पहिल्यांदाच असं का बरं झालं बुवा, बाप्पाच्या वेळेस असं का बरं झालं? इट्स ओके, जाऊ द्या. इट्स ओके. 5 दिवस आहेत ना, आता 5 दिवस गेल्यावर पुढचे 5 दिवस माझे असणारे, फुल एन्जॉय करून घेणार मी. करू ना बाई, एन्जॉय करू ग. तुला मी एन्जॉयला नाही बोललोय का? नाही तसं नाही हो, पण असं मन थोडं नर्वस झालं असो. पण मग मला मम्मींनी जेवण म्हणजे मम्मींनी सांगितलं, ताईंनी जेवण आणून दिलं, पाणी आणून दिलं होतं, जेवण वगैरे करून परत आता गरम पाण्याची पिशवी पण मला आणून दिली. आता अजून 5 मिनिटांनी मम्मी बघायला येणार आहे मला. किती वेळा रडत होती खरं सांग? रडू येतच, आता रडू येतच ना कुणाचे असं झाल्यावर, तसंच मला रडू आलं थोडंसं. बिचाऱ्यांनी सगळं आवरून ठेवलं होतं, वरचे भांडे वगैरे फार जे नाही ते आवरून ठेवलं, खालचं पण आवरून ठेवलं होतं. इव्हन एवढ्या हौशीने आम्ही ना रात्री डेकोरेशन केलं होतं की उद्या बाप्पा येणार, उद्या म्हणजे मला असं हे नाहीये, कारण मी होते, बाप्पा आले ना तेव्हा मी होते, परत मी आरतीला पण होते. पण असं की तेवढं हेच की गेलंच ना शेवट, बाकीचे पुढचे 5 दिवस गेले ना, म्हणून थोडं वाईट वाटतंय. बाकी काही नाही, टेन्शन घ्यायचं काही नाही. 5 दिवस आहे आपल्याकडं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. 5 दिवसात आपण पूर्ण धिंगाणा घालून टाकू, एवढं ध्यानात ठेव फक्त. हां, तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो. तर चला, बाय. बाय करा. बाय.